पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सलमुळं तयार होणारे जे इंटिरियर अँगल्स आहेत किंवा अल्टरनेट अँगल आहेत, एक्झिलियर अँगल आहेत, ओके, अपोजिट अँगल आहेत, अल्टरनेट अँगल आहेत. तर आता हे सगळे अँगल्स कसे तयार होतात, अँगल्स कसे ओळखायचे आणि त्यांच्यामध्ये नेमकं काय रिलेशन आहे ते आज आपण बघूया. तर आज आपण बघूया प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन आणि ट्रान्सव्हर्सल. ओके, तर ॲट फर्स्ट आपण ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय ते समजून घेऊया. तर ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय असते, ज्यावेळेस टू लाईन्स असतात एका प्लेनमध्ये, लाईन यल आणि लाईन यम एका प्लेनमध्ये आहेत आणि लाईन यल आणि लाईन यमला एकच लाईन इंटरसेक्ट करते बट इन टू डिफरंट पॉईंट्स. ओके, आता लाईन यलला ही लाईन पी ए या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आणि लाईन पी लाईन यमला बी या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर आपण पी या लाईनला ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. ओके, मग आता ही जी ट्रान्सव्हर्सल आहे फक्त टू लाईन्ससाठी असते का ट्रान्सव्हर्सल? नाही, टूपेक्षा जास्त लाईन्सची पण ट्रान्सव्हर्सल असू शकते. ओके, आता मी इथं अजून एक लाईन घेतली, ठीक आहे, एक्स ही लाईन घेतली. तर आता या एक्स ही लाईनसाठी पण ही जी पी ही लाईन आहे ती ट्रान्सव्हर्सल आहे. आता एक्स या लाईनला पी ही लाईन सी या पॉईंटमध्ये टच करते. ओके, तर लाईन यल यम आणि एक्सची ट्रान्सव्हर्सल आहे लाईन पी. ओके, तर ही ट्रान्सव्हर्सल झाली. ओके, आता ही जी ट्रान्सव्हर्सल आहे ती फक्त एकच असते का टू लाईनसाठी? तर एकापेक्षा जास्त पण ट्रान्सव्हर्सल असू शकतात. आता लाईन यल आणि यम ह्या टू लाईन्स आहेत, तर ह्या टू लाईन्ससाठी लाईन पी आणि लाईन क्यू अशा टू ट्रान्सव्हर्सल्स आहेत. टूपेक्षा जास्त पण ट्रान्सव्हर्सल असतात. ओके, ठीक आहे, तर आता आपण इंटिरियर अँगल म्हणजे काय ते समजून घेऊया. ओके, तर आता ज्यावेळेस टू पॅरलल लाईन असतील, पॅरलल लाईन म्हणजेच काय, तर ज्या लाईन्स कधी पण एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही त्याला आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. या दोघातलं डिस्टन्स नेहमी कॉन्स्टंट राहतो. ठीक आहे, किती जरी लांब गेलं तर त्या इंटरसेक्ट होत नाहीत. अशा टू पॅरलल लाईन्स आहेत, लाईन यल आणि यम अशा टू पॅरलल लाईन आहेत आणि यांची ट्रान्सव्हर्सल आहे लाईन पी. ओके, आता लाईन पी यलला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते आणि लाईन पी लाईन यमला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. ठीक आहे, आता याच्यामुळं इथं काही अँगल्स तयार झालेले आहेत. तर आता याच्यापैकी इंटिरियर अँगल कोणते ते मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर आता हे जे मी अँगल लिहिलेले आहेत ए बी सी डी हे आहेत इंटिरियर अँगल. ओके, तर आता कोणकोणते इंटिरियर अँगल आहेत? अँगल ए आणि अँगल डी हे एकमेकांचे इंटिरियर अँगल आहेत. ठीक आहे, अँगल ए आणि अँगल डी, ओके, हे एकमेकांचे इंटिरियर अँगल आहेत. तसंच अँगल बी आणि अँगल सी एकमेकांचे इंटिरियर अँगल आहेत. ठीक आहे, अँगल बी आणि अँगल सी एकमेकांचे इंटिरियर अँगल. पण आता इंटिरियर अँगलमध्ये परत काय आहे, तर जे एकमेकांचे इंटिरियर अँगल असतात तर त्यांची जर आपण सम केली तर ती असते 180 डिग्री. ठीक आहे, तर अँगल ए प्लस अँगल डी जर आपण केलं तर ती येते 180 डिग्री आणि अँगल बी प्लस अँगल डी जर आपण केलं तर ते पण येते 180 डिग्री. ओके, आता आपल्याला अल्टरनेट अँगल म्हणजे काय बघायचं आहे. अल्टरनेट अँगल्समध्ये टू टाईप्स आहेत, एक इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि सेकंड आहे एक्झिलियर अल्टरनेट अँगल्स. ओके, अल्टरनेट म्हणजे काय, एक सोडून एक अँगल्स येणारे. ओके, तर आता इथे लाईन यल पॅरलल टू लाईन यम आहे. अगेन पी ही लाईन यल आणि यमची ट्रान्सव्हर्सल आहे. ओके, टू डिफरंट पॉईंट्समध्ये टच करते लाईन यल आणि लाईन यमला लाईन पी. आता इथे बघा मी अँगल्सचे नेम लिहिलेले आहेत स्मॉल लेटर्समध्ये. तर आता मी तुम्हाला सांगते कोणकोणते इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. अल्टरनेट म्हणजे एक सोडून एक अँगल घ्यायची ॲट फर्स्ट. आता इथे या लाईनचा ई हा अँगल घेतला तर आता या लाईनच्या या साईडचा हा अँगल घ्यायचा. ठीक आहे, हा जर अँगल घेतला तर मी हा अँगल घेणार. ओके, ई आणि डी. ओके, तर हे जे टू अँगल्स आहेत आत्ताचे अँगल ई आणि अँगल डी तर ते इक्वल असतात बरं का. अल्टरनेट अँगल्स इक्वल असतात. ओके, कॉन्ग्रुएंट असतात. फर्स्ट पेअर आहे अशा. आता इंटिरियर अल्टरनेट अँगल्सच्या टू पेअर्स असतात आणि एक्झिलियर अल्टरनेट अँगल्सच्या टू पेअर्स असतात. ठीक आहे, कारण आता टोटल इथं बघा 4 4 + 4 असे 8 अँगल्स आहेत. तर 8 अँगल्स
पैकी प्रत्येक अँगल कोणाचा ना कोणाचा अल्टरनेट अँगल्स आहेत. 8 अँगल्स आहेत म्हणजे 4 पेअर आहेत. आता त्या 4 पेअरपैकी टू पेअर्स इंटिरियर अल्टरनेट आहेत आणि 2 पेअर्स एक्झिरियर अल्टरनेट आहेत. तर आता फर्स्ट ऑफ ऑल इंटिरियर अल्टरनेट अँगल हे अँगल ई इज इक्वल टू अँगल एफ डी. ओके, तर ही झाली आपली फर्स्ट पेअर इंटिरियर अल्टरनेट अँगल. तर सेकंड तुम्हाला मनाने सांगता येईल. तर ही जी आहे ती सेकंड पेअर आहे. ओके, डबल मार्क केलेला आहे अँगलचा मी त्याला. तर ही आहे आपली सेकंड पेअर. ओके, अँगल जी आणि अँगल बी. ओके, अँगल जी इज इक्वल टू अँगल बी. ओके, एक्झिरियर अल्टरनेट अँगल्सच्या पेअर शोधून काढूया. आता 2 पेअर शोधायच्या आहेत. तर फर्स्ट पेअर आहे अँगल ए आणि सेकंड अँगल एच. ओके, अशी फर्स्ट पेअर आहे. आता फक्त एकच पेअर राहिलेली आहे. कोणती? अँगल सी आणि अँगल एफ. ओके, तर लक्षात पण ठेवायला एकदम इझी आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण इंटिरियर अल्टरनेट अँगल्सची म्हणजे मधली पेअर. ओके, ही मधली पेअर घ्यायची आणि एक्झिरियर म्हणजे बाहेरच्या पेअर्स. ओके, सगळे अँगल्स बाहेरचे. तर मधले म्हणजे फक्त ह्या 2 लाईन्समधले अँगल्स कन्सिडर करायचे. 4 अँगल्स आहेत. तर या साईडची ही पेअर. ओके, आणि ह्या साईडची ही पेअर. इकडून इकडे इकडून इकडे असं लक्षात ठेवायचं. आणि एक्झिरियरचं पण एकदम सोपं आहे. ए आणि एच असं. ठीक आहे, आणि सी आणि एफ. ओके, तर हे झाले अल्टरनेट अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. तर करस्पॉन्डिंग अँगल एकदम इझी आहे. तर आता इथं 2 पॅरलल लाईन्स घेतलेल्या आहेत, एल आणि एम. अगेन पी ही ट्रान्सव्हर्सल आहे त्यांची. तर आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजेच काय? तर आता इथे बघा, हे ए हा अँगल करस्पॉन्डिंग टू अँगल बी आहे. ठीक आहे, आता मगाशी सारखंच मी काय सांगितलं होतं, 8 अँगल्स आहेत. तर करस्पॉन्डिंग अँगलचे आपले 4 पेअर्स तयार होतील. ओके, तर फर्स्ट पेअर आहे करस्पॉन्डिंग अँगलची अँगल ए आणि अँगल बीची. आता करस्पॉन्डिंग अँगल्स पण इक्वल असतात. पॅरलल लाईनवर ट्रान्सव्हर्सलनी जे तयार केलेले असतात करस्पॉन्डिंग अँगल्स ते इक्वल असतात. ठीक आहे, तर अँगल ए इक्वल अँगल बी, दीज आर द करस्पॉन्डिंग अँगलची पहिली पेअर. आता सेकंड पेअर कोणती? अँगल सी आणि अँगल डीची. ठीक आहे, आपण याला ट्रायंगल करूया. अँगल सी आणि अँगल डी. ओके, अँगल सी इज इक्वल टू अँगल डी. ही झाली सेकंड पेअर. आता थर्ड पेअर कोणती? ए आणि एफ. ओके, आपण याला डबल अंडरलाईन करूया. अँगल ई आणि अँगल एफ. अँगल ई इज इक्वल टू अँगल एफ. ही झाली थर्ड पेअर. आता फोर्थ पेअर कोणती? आता आपण याला कोणतं मार्क करूया? याला आपण सर्कल करूया. ठीक, हा झालं जी आणि एच. ही आपली सेकंड पेअर. फोर्थ पेअर अँगल जी इज इक्वल टू अँगल एच. तर सगळ्यात एजेस आहेत करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात पॅरलल लाईन वर ट्रान्सव्हर्सलनी केलेले. ठीक आहे, अँगल ए बी. ओके, सी डी सेकंड पेअर. थर्ड पेअर ई एफ आणि फोर्थ पेअर जी एच. ओके, एक छोटीशी प्रॉपर्टी बघायची आहे जी तयार केलेली आहे पॅरलल लाईनच्या इंटरसेप्टनी. पॅरलल लाईनचे इंटरसेप्ट म्हणजेच काय? आता इथे बघा, लाईन एल एम आणि एन ह्या पॅरलल लाईन आहेत. आपल्याला माहिती पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स कधी पण कॉन्स्टंट राहत असतं. कोणत्या पण 2 किंवा 3 पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स कॉन्स्टंट राहतं. एल आणि एममधलं हे डिस्टन्स कधीच बदलत नाही. तसंच एम आणि एनमधलं डिस्टन्स नाही बदलत. तसंच एल आणि एनमधलं डिस्टन्स बदलत नाही. ठीक आहे, तर आता हे जे तयार झालेलं आहे ह्या ट्रान्सव्हर्सल म्हणून, आता एक्स आणि वाय ह्या 2 ट्रान्सव्हर्सल आहेत ह्या 3 पॅरलल लाईन्सच्या. ओके, तर आता ए बी हा इंटरसेप्ट तयार होतो. ठीक आहे, पी क्यू याला आपण इंटरसेप्ट म्हणतो, बी सीला पण इंटरसेप्ट म्हणतो आणि क्यू आरला पण इंटरसेप्ट म्हणतो. ठीक आहे, तर आता कोणती प्रॉपर्टी तयार होते? तर आता हे जे इंटरसेप्ट आहेत ए बी अपॉन बी सी. ठीक आहे, इज इक्वल टू पी क्यू. हे सेकंड ट्रान्सव्हर्सल, ही फर्स्ट ट्रान्सव्हर्सलनी तयार केलेलं इंटरसेप्ट. ओके, ए बी अपॉन बी सी. आणि हे सेकंड ट्रान्सव्हर्सलनी तयार केलेले इंटरसेप्ट 3 पॅरलल लाईन पी क्यू अपॉन क्यू आर. ओके, तर हे इक्वल असतात. तर ही आहे नवीन प्रॉपर्टी. ठीक आहे, तर आज आपण पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. त्याच्यावर करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, इंटिरियर अँगल्स म्हणजे काय,
आणि कसे ओळखायचे, त्याच्यामध्ये काय कनेक्शन आहे, कनेक्शन म्हणजे ते इक्वल असतात का सप्लिमेंटरी असतात ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे.